मार्क इंग्लिस. लेखक डॉक्टर संदीप श्रोत्री. वाचक स्वर डॉक्टर अदिती काळमेघ. उंची अधिक उंची चो ओयू भाग 2. 31 ऑगस्टला सकाळी त्यांनी ल्हासाचा निरोप घेतला. ल्हासा ते शिगात्से शेंगर मार्गे टिंगरी असा तो 2 दिवसांचा प्रवास आहे. सुरुवातीचे 85 किलोमीटर्स रस्ता चांगला बांधलेला आहे. नंतरचे 230 किलोमीटर्स मात्र कच्चा रस्ता शरीराचे सर्व अवयव सुटे करून ठेवणारा आहे. मार्कला अगदी स्पष्ट कल्पना होती की तो पर्वत चढायला आला आहे, चालायला नव्हे. त्यामुळे त्याने हा प्रवास कितीही त्रासदायक असला तरी सहन केला. वाटेवर 5000 मीटर्सपेक्षा उंच 2 खिंडी लागतात. त्या पार करताना सुद्धा त्याला श्वासोच्छवासाचा त्रास अजिबात झाला नाही. पांगला या त्या रस्त्यांवरील सर्वात उंच खिंडीतून माउंट एव्हरेस्ट, मकालू, ल्होत्से आणि चो ओयू ही 8000 मनसबदार शिखरांची रांग त्याला खुणावत होतीच. अर्थात त्याची पावलं तिकडंच पडत होती. न्यूझीलंडमधील सर्वात उंच शिखर माउंट कूक 3750 मीटर्सचं आहे. तिथं माउंट कूकला पोहोचताना त्यानं आयुष्य पणाला लावलं होतं. पायसुद्धा गमवावे लागले होते. पण इथं हिमालयात मात्र 5000 मीटर्स उंचीवर सुद्धा मजेत गाडीत बसून प्रवास करता येतो याचं मार्कला मोठं नवल वाटत होतं. टिंगरी गावात पोहोचल्यावर मात्र त्याला हायसं वाटलं. त्याला 4300 मीटर्स उंचीवर त्रास अजिबात होत नव्हता. समुद्र सपाटीला प्रति मिनिट 60 असणारी त्याची नाडी इथं प्रति मिनिट 75 पर्यंत वाढली होती इतकंच. टिंगरी हे चो ओयूच्या बेस कॅम्पच्या अलीकडील शेवटचं कमी वस्ती असणारं गाव. तिथं त्याच्या सर्व सहकाऱ्यांचा 3 दिवस मुक्काम होता. अति उंचीवरील वातावरणाला समरस होणं, प्रवासाचा शीण घालवणं, शरीरातील पाण्याचं प्रमाण मजबूत ठेवणं आणि मार्कसाठी दोन्ही गुडघ्यांवरील कातडीवर घर्षणामुळे आलेली सूज कमी करणं यासाठी ते 3 दिवस पुरेसे होते. 3 सप्टेंबरला पुन्हा एकदा टोयोटा गाड्यांमध्ये सर्व सामान भरलं गेलं आणि टिंगरीपासून बेस कॅम्पकडे सर्वांनी कूच केलं. चो ओयूचं दर्शन मनाला सुखावत होतंच, परंतु हवामानाची साथ मात्र नशिबात असायला हवी हे विचार मार्कसहित सर्वांच्याच मनात येत होते. बेस कॅम्पची उंची आहे 5000 मीटर्स. इथं आल्यानंतरची पहिली रात्र नेहमीच त्रासदायक असते. रात्री आडवं झालं की श्वासोच्छवासाची गती वाढते आणि थोड्या वेळाने एक मोठी जांभई येते. यालाच चाइन स्टोक्स प्रकारचा श्वासोच्छवास म्हणतात. इतक्या उंचीवर आल्यानंतर हा त्रास प्रत्येकाला होतोच. त्याला आजारी म्हणता येत नाही. काही दिवस इथं घालवले की आपोआपच आपलं शरीर या हवेला जुळवून घेत असतं. मार्क आणि त्याच्या सगळ्याच सहकार्यांचा इथे 3 दिवस मुक्काम होता. त्या दिवसात त्यांनी सरावासाठी चालणं, ज्याला ॲक्लमटायझेशन वॉक म्हणतात, फिक्स्ड रोप क्लाइम्बिंग, असेंडर डिसेंडर लावणं, तसेच मार्कसाठी त्याच्या पायांची दुरुस्ती, स्क्रू आणि सांधे यांची देखभाल करणं आदी गोष्टी केल्या. त्या करणं अत्यावश्यकच असतं. जोडीला भरपूर खाणं आणि पाणी, रस, पीक फ्युएल पिणं हेही गरजेचं असतं. कारण पुढील काही आठवड्यांसाठी ऊर्जा साठवणं महत्त्वाचं असतं. 6 सप्टेंबर हा दिवस मात्र सर्वांसाठीच मोठ्या गडबडीचा होता. पुढील 3 ते 4 आठवड्यांसाठी ज्या काही गोष्टी लागणार होत्या त्या सर्व व्यवस्थित निवडून नीट बंदिस्त करून त्यावर नाव आणि तारीख घालायची होती आणि आपल्या नावाच्या पिंपांमध्ये भरायच्या होत्या. ही निळी पिवळी फायबरची पिंप याकच्या पाठीवर टाकून उंच बर्फातून आणि दगडधोंड्यांमधून ॲडव्हान्स्ड बेस कॅम्पवर घेऊन जायची होती. या उंचीवर याक म्हणजे कामधेनूच. माणशी 30 किलोग्रॅमपर्यंत वजनाचं सामान घ्यायला सांगितलं होतं. अगदी सर्वांचं पॅकिंग झाल्यावर सर्वप्रथम याकची रेल्वेगाडी पुढे गेली आणि मग मागून मार्कसहित सर्वजण ॲडव्हान्स्ड बेस कॅम्पकडे निघाले. त्या दिवसापासून मार्कची खऱ्या अर्थाने परीक्षा सुरू झाली होती. इतरांच्यापेक्षा त्याला ABCवर पोहोचायला दुप्पट वेळ लागला.
मार्कने या ABCवर तब्बल 1 आठवडा हवामानाशी समरस होण्यात घालवला. 14 सप्टेंबरला सकाळी लवकर तो कॅम्प 1कडे जाण्यासाठी निघाला. बरोबर एकच मदतनीस म्हणून कारसांग शेर्पा आला. इतर जण दुसऱ्या दिवशी निघणार होते. मार्क कॅम्प 1च्या अलीकडे 300 मीटर्स खाली एका सरोवराकाठी मुक्काम करणार होता. दुसऱ्या दिवशी अपेक्षेप्रमाणेच लवकर उठून मार्क कॅम्प 1वर एक अवघड चढण पार करून पोहोचला तेव्हा सगळ्यांनाच त्याचं कौतुक वाटलं. उंची होती 6350 मीटर्स. मरणाची थंडी सुरू झाली होती. मार्क बरोबर तंबूमध्ये चक नावाचा एक अमेरिकेचा गिर्यारोहक होता. चो ओयू शिखराकडे जाण्यासाठी उत्तरेकडून 3 मार्ग तर नेपाळकडून गोक्यो सरोवराकडून जाणारा एक मार्ग आहे. उत्तर पूर्व मार्गावरून मार्कची मोहीम पुढे सरकत होती. कॅम्प 1 आणि कॅम्प 2 दरम्यान एक मोठी दरी आहे. ही दरी संपूर्णपणे बर्फाने आच्छादलेली असते. सुमारे आठवडाभराच्या कॅम्प 1वरील वास्तव्यामध्ये सर्व गिर्यारोहकांचं मुख्य काम एकच, ते म्हणजे या दरीच्या मध्ये उतरण्याचा आणि चढण्याचा सराव करणं. मार्कला पक्क्या बर्फावर कृत्रिम पायांना लावलेल्या काटेरी तळव्याने म्हणजे क्रॅम्पॉनने पायऱ्या करणं, हिमकुऱ्हाडीने वर जाणं सोपं जात होतं. मुख्य म्हणजे या उंचीवर विरळ हवा असताना सुद्धा कोणताही त्रास किंवा दमछाक होत नव्हती हे विशेष. एकदा मात्र कॅम्प 1कडे परत येत असताना मार्कच्या बुटाच्या घोट्याच्या सांध्या सैल झाला आणि निसटला. व्हेटूने लगेचच एका शेर्पाकडून कॅम्पवरून 2 स्क्रू, पाना, स्क्रूड्रायव्हर आणि ॲलन की मागवली आणि 10 मिनिटांमध्ये तो तुटलेला सांधा जोडला. आठवड्याभराच्या कॅम्प 1वरील वास्तव्यानंतर सर्वच जण आता कॅम्प 2कडे जाण्यास निघाले. कॅम्प 1 नंतरची दरी सर्वांनीच पार केली. आता मात्र जीवघेणा चढ होता. अंदाजे 400 मीटर्सची सरळसोट चढण होती. मार्कला त्याच्या पायाची कातडी, जिथं कृत्रिम पाय बसतो तिथं खूप दुखत होतं. कप्तान रसेल ब्राईस मार्कला प्रोत्साहन देत होता. दर 15-20 पायऱ्यांनंतर मार्क थांबत होता. निम्मा चढ संपल्यावर बांधलेले दोर लागले. त्यांना धरत हळूहळू मार्क वर जात होता. बाकी सर्वजण अगोदरच वर पोहोचले होते. मार्कला माउंट आओराकी, कूक पर्वताची शेवटची चढण, त्यावेळचा झालेला त्रास आणि नंतरचा विजयोत्सव सर्व काही आठवत होतं. त्यावेळीही पायाच्या खुंटांनी असाच त्रास दिला होता. स्टंप सॉकेटची जोडणी त्याने पुन्हा एकदा सावकाश तपासली आणि शेवटी एकदाचा कॅम्प 2वर तो येऊन पोहोचला. कॅम्प 2ची जागा म्हणजे खरोखरच स्वर्ग होता. सभोवताली सगळीकडे फक्त बर्फ आणि निळशार आकाश. खूप शिखरं दिसत होती, परंतु ती बघण्यासाठी मार्कला वर बघावं लागत नव्हतं, तर त्यांच्या उंचीपेक्षाही मार्क जास्त उंच पोहोचला होता. दुसऱ्या दिवशी म्हणजे 25 सप्टेंबर रोजी फक्त 400 मीटर्स चढाई होती. मग ते कॅम्प 3 पाशी येणार होते. कॅम्प 3ची उंची होती 7900 मीटर्स. कॅम्प 2 नंतर एक अरुंद शिखरधार उंच गेली होती. बहुतेक ठिकाणी बर्फ आणि काही ठिकाणी दगडांच्या राशी होत्या. दोन्ही बाजूला खोल खोल दऱ्या होत्या आणि त्या तीव्र उतारावरच एका बर्फाच्या उंचवट्याखालील पोकळीमध्ये कॅम्प 3ची जागा होती. चालायला इकडे तिकडे फिरण्याच्या दृष्टीने फारच अयोग्य होती. दुसऱ्या दिवशी शिखरावर चढायचं होतं म्हणून प्रत्येकजण उत्सुक होता. लवकर झोपून पहाटे उठायचं होतं. कृत्रिम प्राणवायूचा वापर केल्यावरच शांत झोप लागत होती. प्रत्येकाने आपापले प्राणवायूचे मुखवटे नाकाला लावले होते. मार्क मात्र तसाच कृत्रिम प्राणवायूशिवाय बसला होता. एका प्राणवायूच्या नरकांड्याची किंमत त्यावेळी म्हणजे 2004 साली तब्बल 20,000 रुपये होती आणि ती मार्कला परवडणं शक्य नव्हतं. त्याच्याकडील एकुलतं एक प्राणवायूचं नळकांड त्याने शिखर चढाईसाठी राखून ठेवलं होतं.
रात्रभर तो कधी जागा कधी झोपेत या अवस्थेमध्ये तळमळत होता. तंबूमधील चकचे प्राणवायूच्या मुखवट्याच्या आडून ऐकू येणारे घोरणे त्याला त्रास देत होते. 26 सप्टेंबरला पहाटे 3 वाजता सर्वजण शिखर चढाईसाठी उठले, तयार होऊ लागले. मार्क तर जागाच होता, परंतु त्याच क्षणी त्याला समजलं की एक मोठी चूक त्याने केली होती. कदाचित ती चूक त्याला महागात पडण्याची शक्यता होती. त्यानं रात्रभर कृत्रिम प्राणवायू लावला नव्हता. त्याची कार्यक्षमता एकदम कमी झाली होती. हालचाली मंदावल्या होत्या. हातपाय अति थंडगार पडले होते. नशीब हिमदंशाचा तडाखा मिळाला नव्हता. 2 पावलं टाकण्यासाठी सुद्धा त्याला अतोनात कष्ट पडत होते. प्राणवायू म्हणजे उबदारपणा. प्राणवायूशिवाय सगळं थंड. शेवटी त्याने कप्तान रसेल ब्राईसला विचारलं. दोघांनी मिळून दुसऱ्या दिवशीच्या हवामानाचा अंदाज घेतला आणि मग एक महत्त्वाचा निर्णय घेतला. रसेलने व्हेटू आणि इतर 2 शेर्पा यांना विनंती केली आणि दुसऱ्या दिवशी पहाटे शिखर चढाईचा निर्णय घेतला. सुदैवाने हवामानामध्ये अजिबात फरक नव्हता. स्वच्छ निळं आकाश, कमीत कमी वारा आणि 1 दिवसाची विश्रांती. यामुळे 27 सप्टेंबरचा दिवस मार्कच्या आयुष्यातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठणारा असणार होता हे निश्चित. पहाटे 3 वाजता अतिशय ताज्यातवान्या असलेल्या मार्कने त्याच्या सहकाऱ्यांबरोबर अंतिम चढाईसाठी सुरुवात केली. चो ओयूच्या शिखराखालील काही मीटर्स अंतरावरील एक खडकाळ तीव्र चढणीचा पट्टा त्यांनी पहाट व्हायच्या आतच पार केला. त्यानंतर मात्र एक सपाट गोलाकार बर्फमय प्रदेश लागतो. फुटबॉलचे कित्येक स्टेडियम्स बसतील इतका प्रचंड भूभाग आहे तो. आदल्या दिवशीच्या गिर्यारोहकांच्या बर्फामध्ये रोवलेल्या पायांच्या खुणा अद्याप तशाच दिसत होत्या. घड्याळाचा काटा सकाळचे 8 वाजलेले दाखवत होता आणि मार्कला रंगीबेरंगी पताका लावलेल्या दिसल्या. तो थबकला. त्याच्या आयुष्यातील एक मोठं दिव्य त्याने पार केलं होतं. सुमारे 8201 मीटर्स उंचीवरील चो ओयू शिखरावर पोहोचला होता तो. कृत्रिम पायांवर, कोणाचीही मदत न घेता, इतक्या उंचीवर त्याच्या इच्छाशक्तीच्या जोरावर तो पोहोचला होता. आणि मुख्य म्हणजे त्याला कृत्रिम प्राणवायूचा अजिबात आधार घ्यावा लागला नाही. जगातील 6व्या क्रमांकाच्या शिखरावर तो कृत्रिम प्राणवायू शिवाय उभा होता. समोर खाली पुमोरी, चांगत्से, लोबुचे, आमादाबलाम ही शिखरे अगदी छोटी दिसत होती. नुप्सेचा टोकदारपणा तिथूनही नजरेत घुसत होता आणि त्याच्यापेक्षा एकच शिखर उंच दिसत होतं. ते त्याच्या अगदी समोर होतं. त्याला खुणावत होतं. त्याच्यामध्ये आणि त्या शिखरामध्ये उंचीत फक्त 647 मीटरचंच अंतर होतं. ते शिखर होतं माउंट एव्हरेस्ट. त्याने खिशातून उपग्रह दूरध्वनी काढला. थेट न्यूझीलंडला त्याची प्रिय पत्नी ॲनीचा क्रमांक फिरवला. तिला सांगितलं त्याने शेवटी इप्सित साध्य केलं. तो चो ओयूच्या शिखरावरून बोलतो आहे. ॲनीच्या डोळ्यात पाणी होतं. साशंकतेने, भीतीने काळजीत असणारी ॲनी आता निवांत झाली होती. तिला माहीत होतं मार्क समोर आत्ता त्या क्षणीसुद्धा माउंट एव्हरेस्टच आहे. तिनं त्याचं अभिनंदन केलं 2 कारणांसाठी. एक म्हणजे शिखर विजय आणि दुसरं म्हणजे त्याचा 45वा वाढदिवस. होय, 27 सप्टेंबर 2004 या दिवशी त्याने 45 वर्ष पूर्ण केली होती. या वयातसुद्धा त्याची स्वप्न पूर्ण झाली नव्हती, उलट अधिकाधिक उंच आणि रुंदावत जात होती. त्याने समोरच्या माउंट एव्हरेस्टला, मातृदेवतेला प्रार्थना केली की भविष्यात एक ना एक दिवस मी तुझ्यावर उभा राहीन, फक्त तुझा आशीर्वाद हवा. धन्यवाद.